क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. बघा, पृथ्वीवर जेवढे काही सजीव आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि मग संख्या जास्त असल्यामुळं यांचं क्लासिफिकेशन, यांचं वर्गीकरण देखील आवश्यक आहे. मग आता सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण कसं होऊ शकतं, तर तुम्ही आकृतीमध्ये ट्री डायग्राममध्ये पाहू शकता. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, प्रोकारियोट्स अँड यूकारियोट्स. Prokaryotes again have one type, bacteria, and eukaryotes have the three types, protista, fungi and algae. आता बघा, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी हे मुख्य दोन प्रकार आहेत. आपल्याला मागच्या आपण क्लासमध्ये डिस्कस केलं होतं की आदिकेंद्रकी म्हणजे त्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट असा न्यूक्लियस नसतो आणि दृश्यकेंद्रकीमध्ये मात्र स्पष्ट असा केंद्रक उपस्थित असतो. आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंजाय, अल्गी. आता ह्या बॅक्टेरियाचे प्रॉपर्टीज काय आहेत? फंजाय आणि प्रोटिस्टाबद्दल आपण यापूर्वी डिस्कस केलेलं आहे. अल्गीचाही आपण आता अभ्यास करणार आहोत. आता बघा, यांच्या साईज संदर्भात, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साईज संदर्भात पण एक कन्व्हर्जन आहे. 1 मीटर, 1 मीटर इज इक्वल टू 10⁻6 मायक्रोमीटर हे कन्व्हर्जन आहे. मायक्रोमीटरचं सिम्बॉल तुम्ही पाहू शकता. आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁻9 नॅनोमीटर. हे कन्व्हर्जन आहेत साईजचे, की 1 मीटर म्हणजे 10⁻6 एवढे मायक्रोमीटर, आणि 1 मीटरचं नॅनोमीटरमध्ये कन्व्हर्जन काय आहे, तर 10⁻9 नॅनोमीटर. नंबर 1, बॅक्टेरिया, जीवाणू ज्यांना आपण म्हणतो, त्यांची साईज, आकार काय आहे, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. आणि तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता, फिगरमध्ये बघू शकता, त्यांचे वेगवेगळे आकार आहेत. जसं की सर्पिल आकार आहे, त्याच्यानंतर गोलाणू आहे, दंड गोलाणू आहे, किंवा मग दंडाणू, स्वल्पविरामाकृती आहे. मग यांना कॉमा शेप्ड म्हणू शकतो आपण, स्पिरिलम असं म्हणू शकतो, कोकस, असे त्यांची वेगवेगळी नावं आहेत. काय आहे त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर बघा, युनिसेल्युलर इंडिपेंडंट parasite organisms, sometimes many bacteria together form colonies. एकच पेशी असते यांच्यामध्ये, आणि एक पेशीचा स्वतंत्र सजीव म्हणून तो जगत असतो. आणि असे जे जीवाणू आहेत हे एकत्रितपणे ग्रुपमध्ये देखील राहू शकतात, त्यांना आपण कॉलनीज असं म्हणू शकतो. सेकंड प्रॉपर्टी काय आहे, बॅक्टेरियल सेल इज प्रोकारियोटिक with cell wall but distinct nucleus or cell organelles are absent. आदिकेंद्रकी आहेत, पेशीमध्ये केंद्रक आणि पटलयुक्त अंगके, इतर काही घटक त्याच्यामध्ये नसतात. पेशी भित्तिका मात्र असते, म्हणजे सेल वॉल असते, त्याच्यामुळे त्याला प्रोटेक्शन मिळू शकतं. थर्ड, दे प्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिशन. बायनरी, बाय मीन्स 2, त्याच्यामध्ये द्विखंडी भवन होतं, आणि द्विखंडी भवनामधून 1चे 2, 2चे 4 अशा पद्धतीनं त्यांची वाढ होत असते. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. जर त्यांना अनुकूल परिस्थिती मिळाली, त्यांना वाढण्यासाठी पोषक असं वातावरण मिळालं, की त्यांची संख्या ही प्रचंड वेगानं वाढत राहते. साधारणतः 20 मिनिटांमध्ये हे जीवाणू दुपटीनं वाढत असतात. नेक्स्ट इज प्रोटोझोआ, आदिजीव. साईज इज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर, 200 मायक्रोमीटर एवढी त्यांची साईज आहे. आणि कुठं आढळतात, काय त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत बघा. नंबर 1, प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. म्हणजे काय, हे तर समुद्रामध्ये आढळतात, किंवा मातीमध्ये देखील, किंवा गोड्या पाण्यामध्ये. त्याचप्रमाणे सजीवांच्या शरीरात देखील हे राहतात, आणि विविध रोगांसाठी ते कारणीभूत ठरू शकतात. नंबर 2, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ यूकॅरियोटिक सेल. म्हणजे एक पेशी आहेत आणि दृश्य केंद्रकी आहेत. नंबर 3, देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोन्स. म्हणजे काय, यांच्यामध्ये जी पेशी रचना आहे, किंवा हालचालींचे अवयव जे आहेत, किंवा पोषण पद्धती, याच्यामध्ये आपल्याला डिफरन्शिएशन म्हणजे विविधता पाहायला मिळते.
नंबर 4, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. म्हणजे साध्या पद्धतीनं द्विखंडी पाहून, जसं की आपण बायनरी फिशनबद्दल चर्चा केली, ते अशा बायनरी फिशननं यांचं प्रजनन होतं, रिप्रोडक्शन होतं आणि ते संख्येनं वाढत राहतात. त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत? त्या एक्झाम्पलमध्ये अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, जे की गढूळ पाण्यामध्ये आपल्याला आढळतात, किंवा मग एंटामोइबा हिस्टोलिटिका आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे, किंवा युग्लेना आहे. हे त्याची सर्वांची ही सर्व प्रोटोझोन्सची एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट, फंजाय. ॲप्रॉक्सिमेट साईज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर, 10 ते 100 मायक्रोमीटर एवढी त्याची साईज आहे. फर्स्ट प्रॉपर्टी, दीज आर फाउंड ऑन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. म्हणजे काय, जे मृत शरीर असतात, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, किंवा ऑर्गॅनिक मटेरियल कार्बनी पदार्थ असतील किंवा कुजणारे पदार्थ असतील, या सगळ्यांवर ते आढळतात. नंबर 2, दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. सम आर युनिसेल्युलर अँड ऑदर आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. हे दृश्यकेंद्रकी आहेत, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशी आहेत, आणि आपल्याला साध्या डोळ्यांनी म्हणजे विदाऊट युझिंग ऑफ मायक्रोस्कोप न वापरता, सूक्ष्मदर्शिका न वापरता देखील आपण त्यांना पाहू शकतो. नंबर 3, सॅप्रोट्रॉपिक ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे मृतजीवी आहेत, मृत शरीरावर, वनस्पतीवर, प्राण्यांवर ते जगतात आणि ऑर्गॅनिक मटेरियलवर म्हणजे कार्बनी पदार्थांवरचं शोषण ते करतात, अन्न शोषण करत असतात. नेक्स्ट, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. म्हणजे त्यांची वाढ, त्यांचं प्रजनन हे दोन्ही पद्धतीनं होतं, एक तर लैंगिक किंवा मग अलैंगिक. अलैंगिकमध्ये त्यांचं द्विखंडन म्हणजे बायनरी फिशन देखील होऊ शकतं, वाढू शकतात, एकाचे 2, 2चे 4, किंवा मग मुकुलायन पद्धतीमध्ये एक मुकुल येतो आणि त्या मुकुलापासून नवीन जीव, नवीन प्राणी, नवीन मायक्रो ऑर्गॅनिझम्स जन्माला येतो. अशा पद्धतीनं त्यांची वाढ होत असते. हे एक्झाम्पल्समध्ये ईस्ट आहे, कॅन्डिडा आहे, मशरूम किंवा अळंबी ज्याला आपण म्हणतो, हे त्यांची उदाहरणं आहेत. नेक्स्ट, अल्गी. ॲप्रॉक्सिमेट साईज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. शैवाळं ज्यांना आपण म्हणतो 10 ते 100 मायक्रोमीटर त्यांची साईज आहे. काय प्रॉपर्टीज आहेत? दे आर ॲक्वॅटिक, जलचर आहेत, पाण्यात राहतात. युकॅरियोटिक युनिसेल्युलर ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स म्हणजेच स्वयंपोषी आहेत, एकपेशी आहेत आणि दृश्यकेंद्रकी. डिस्टिंक्ट असा त्याचा न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतो. फोटोसिंथेसिस कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. म्हणजेच हरितलवकांच्या साह्यानं, आपल्याला जसं की माहिती आहे, हरितलवकांशिवाय प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही, तर यांच्यामध्ये हरितलवके उपस्थित असतात, प्रेझेंट असतात. त्यामुळं फोटोसिंथेसिस थ्रू त्यांच्यामध्ये वाढ होऊ शकते, त्यांचं फोटोसिंथेसिस होऊ शकतं. एक्झाम्पल आहे क्लोरेला, त्यानंतर क्लॅमिडोमोनस, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. व्हायरसेस ॲप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. सुमारे 10 ते 100 नॅनोमीटर एवढी साईज असते विषाणूंची. काय प्रॉपर्टीज त्यांच्या? म्हणजे आपण विषाणू म्हणल्यानंतर एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे सजीव आणि निर्जीव यांच्या बॉर्डरवर असतात. म्हणजे दे आर नॉट कम्प्लिटली लिव्हिंग ऑर कम्प्लिटली नॉन लिव्हिंग, दे आर ॲट द बॉर्डर स्टेज. आणि म्हणून ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग असं त्यांना म्हणलं जातं. काय प्रॉपर्टीज आहेत? व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दे आर 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. म्हणजे बॅक्टेरियाच्या तुलनेमध्ये, जीवाणूंच्या तुलनेमध्ये 10 ते 100 पटीनं त्यांची साईज, आकार कमी आहे, आणि जर त्यांना पाहायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करणं गरजेचं आहे. नंबर 2, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. व्हायरसेस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA, that is deoxyribonucleic acid or RNA, ribonucleic acid, covered by protein coat. म्हणजे स्वतंत्र कणांच्या स्वरूपात आढळतात. आणि हे विषाणू म्हणजे काय, तर DNA आणि RNA यांच्यापासून बनलेले रेणू. DNAचा लॉंग फॉर्म होतो डीऑक्झीरायबोन्यूक्लिक आम्ल, आणि RNA म्हणजेच रायबोन्यूक्लिक आम्ल. आणि यांचं परत डिव्हिजन होऊन, सेल डिव्हिजन होऊन यांच्यामध्ये वाढ होत असते, आणि त्यांच्यावर प्रोटीनचं कव्हरिंग ऑफ
प्रोटीन्स म्हणजे प्रथिनांचं कव्हरिंग असतं. आणि ही कोटिंग, जसं की आपण आता ऐकतो की कोरोना पण हा एक व्हायरस आहे आणि ह्याच्यावर सुद्धा एक प्रोटेक्टिंग कव्हरिंग आहे प्रोटीनची, आणि ती कव्हरिंग जी आहे ती सहसा ब्रेक होत नाही. आणि मग त्यासाठी आपण साबण किंवा मग सॅनिटायझरचा वापर करतो. जेव्हा ते आपल्या हातावर असतात तेव्हा ती कोटिंग ब्रेक करण्यासाठी ते मदत करत असतात, आणि अशा पद्धतीने आपण त्यांना नष्ट करू शकतो. तर ही प्रोटेक्टिंग कोटिंग त्यांच्यावर प्रेझेंट असते व्हायरसेसवर. त्यानंतर H1N1 नावाचा पण व्हायरस आहे, जो की स्वाईन फ्लूच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतो. तर हे त्याची विविध एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट, viruses survive only in living plant or animal cells and produce their own proteins with the help of host cell and create their numerous replica. Then they destroy the host cell and become free. These free viruses again infect new cells. म्हणजे हे जे व्हायरसेस आहेत हे प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या शरीरात राहू शकतात, जगू शकतात, आणि तिथंच त्यांची वाढ होते. ते तिथलं असलेलं प्रोटीन्स किंवा मग जे मटेरियल आहे ते पोषणद्रव्य म्हणून ते वापरतात आणि त्यांची प्रतिकृती निर्माण करतात, त्यांची संख्या वाढवतात, आणि नंतर त्या पेशींना, यजमान पेशी, होस्ट टिश्यूंना ते नष्ट करून मुक्त होतात. आणि मग नवीन जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, मग ते प्राणी असेल किंवा मग वनस्पती असेल, त्यांना ते इन्फेक्ट करतात आणि त्यांचा संसर्ग होतो आणि वाढ होत राहते. नेक्स्ट, व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये विविध आजार पसरण्यासाठी हे विषाणू कारणीभूत ठरू शकतात.